स्मशान म्हणजे जगातील सर्वात मोठे विद्यापीठ. डॉक्टर किरण बोधले महाराज. स्मशान म्हणजे जगातील सर्वात मोठे विद्यापीठ आहे, कारण तिथे प्रत्येक चितेसोबत एका आयुष्याचा धडा जळत असतो, असे स्पष्ट मत प्रबोधनकार डॉक्टर किरण दिनकर बोधले महाराज यांनी आपल्या आध्यात्मिक विषयावरील व मानवी जीवनाचा सार मांडणाऱ्या लेखणीतून केले आहे. आयुष्यभर शिकूनही न समजण्यासारखे आहे. जगातील अनेक विद्यापीठातून डॉक्टर, अभियंता, वकील, शास्त्रज्ञ घडतात. यातून पदवी, ज्ञान, व्यवसाय मिळतो. स्मशान नावाच्या विद्यापीठात प्रवेशपत्र, फी, परीक्षा, पदवी नसते, तरीही येथे प्रत्येक जण धडा शिकतो. स्मशानात सर्वजण गंभीर असतात. उद्योगपती, राजकारणी, अधिकारी कोणीच बोलत नाही. येथे श्रीमंत व गरिबाच्या नोट आणि घामाची किंमत राखेतच जाते. स्मशानात एकच विचार येतो, एवढी धावपळ कशासाठी? आज माणूस जन्मापासून धावत आहे, यातच तो आपले जगणे विसरला आहे. आज प्रत्येक जण मोबाईलमध्ये गुंतल्याने मन मोकळे करण्यासाठी माणूसच नाही. लाखो रुपये असूनही समाधान नाही. अशा धावपळीत घड्याळ थांबते. त्या दिवशी स्वर्गीय शब्द जोडला जातो. कालपर्यंत साहेब म्हणणारे लोक आज पार्थिव म्हणतात. ज्याच्या एका फोनवर शेकडो लोक धावत होते, तेच त्यांना खांद्यावर नेतात. किती मोठे वास्तव आहे, असा सवाल डॉक्टर बोधले महाराज करतात. अहंकाराची स्मशानात राख होते. चिता कधीच कोणाला विचारत नाही. तिला अग्नीची भाषा समजते. हा पहिला धडा आहे. राखेला फक्त माणसाची ओळख असते. मग आपणच जिवंतपणी भेदभाव का करतो? शेवटी सर्व काही अग्नीतच जळून जाते. श्रीमंत व्यापाऱ्याकडे पैसा असून माणुसकी नाही. गरीब शेतकऱ्याकडे पैसा नसला तरी सोन्यासारखे मन असल्याचं बोधले महाराज म्हणतात. योगायोगाने श्रीमंत व्यापारी व गरीब शेतकरी एकाच दिवशी मृत्यू पावतात. दोघांचीही राख नदीत विसर्जित करताना नदी कधीच दुजाभाव करीत नाही. निसर्गाला फक्त माणूस दिसतो. आपणच भेद निर्माण करतो. मृत्यू हा मोठा समतोलक आणि न्यायी न्यायाधीश आहे. तो कधीच लाच घेत नाही. ओळख, पद, सत्ता पाहत नाही. तो फक्त वेळ पाहतो. वेळेला राजा व रंकालाही न्यावे लागते, असेही बोधले महाराज म्हणतात. स्मशानात सर्वांना समान मानले जाते. तेथे कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही, अशी प्रतिक्रिया संत सेवा विचार समितीचे संस्थापक अध्यक्ष रामचंद्र कबाडे यांनी दिली. तर आमचे सहकारी डॉक्टर किरण बोधले महाराज यांनी स्मशानभूमीबद्दल खूप चांगले विचार मांडलेले आहे. तर त्यांच्या या विचाराला अनुरूपच मी आज सांगतो की विद्यापीठ, स्मशानभूमी म्हणजे एक विद्यापीठ. खूप संतांनी या स्मशानभूमीबद्दल खूप काही सांगून ठेवलेलं आहे. तुकाराम महाराज काय म्हणतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आळा जवळी ग्रासावया, काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना जेव्हा मायबा. तर त्यांच्या मागचा उद्दिष्ट असंच आहे की जेव्हा माणूस मृत पावल्यानंतर स्मशानाकडे त्याचा प्रवास सुरू होतो, तर त्याच्या म्हणजे मृत्यूनंतरच्या प्रवासामध्ये त्याला सोडवायला कोणी येणार नाही. त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये जे काही चांगले काम केलेले आहे, कर्म केलेले आहे, गोरगरिबांची सेवा केली आहे, कुणाच्या तर उपयोगी पडलेलं आहे, कुणाच्या तर कामी आलेलं आहे, त्यांनी हे जे चांगल्या कर्माचं जे काय पुण्य त्याच्याकडे संचय होईल, हे संचयरूपी पुण्यच त्याच्या त्या पुढच्या मार्गामध्ये तरावया पार भवसिंधू, म्हणजे पुढचा भवसिंधू पार करण्यासाठी त्यांनी जे काही पुण्य कर्म मिळवले आहे तेच त्याला तिथं तारणार आहे. स्मशानातील शांततेबद्दल विचार करतो, कारण तिथे खोटेपणा टिकत नाही. माणूस मुखवटा घालून येत नाही. तो शांततेत रडतो, मनापासून हादरतो. त्याला एकच दिसते, उद्या माझीही वेळ येणार आहे. या विचाराने मनातील राग, अहंकार, लोभ नष्ट होतात. विद्यार्थी जीवनातील परीक्षेपेक्षा आयुष्याची परीक्षा शेवटच्या श्वासापर्यंत चालते. तिचा निकाल स्मशानात लागतो. बँक खाते, पद कुचकामी ठरते.
वाहणारे अश्रू महत्वाचे असतात. संपत्ती, सत्ता, पद व प्रतिष्ठा इथेच राहते. चितेवर शरीर जळाल्याने फक्त कर्माची राख उरते. आयुष्यात घर बांधून शेवटी माणूस 4 बांबूंच्या अर्थीवर निघतो. महागडे कपडे घालणारा साध्या कफनात गुंडाळला जातो. मोठमोठ्या गाड्यात फिरणारा शेवटी दुसऱ्यांच्या खांद्यावर प्रवास करतो. यापेक्षा मोठा धडा कोणता असू शकतो, असा प्रश्न प्रबोधनकार डॉक्टर किरण दिनकर बोधले महाराज यांनी केला आहे.